देशभरातील वर्ल्ड एक्सपो 2025 ला जपान मधील ओसाका शहरामध्ये सध्या सुरुवात झालेली आहे। मी सध्या जपान मध्ये आहे आणि उद्योग मंत्री सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। मराठमोळ्या अन्नदामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा जो साज आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि महाराष्ट्राचे उद्योग संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचा हा प्रयत्न काय म्हणणार? सर्वप्रथम मी ओसाका मधल्या आणि या परिसरातल्या सगळ्या महाराष्ट्रातील बंधू भगिनींना धन्यवाद देणार आहे। या वर्ल्ड एक्सपो मध्ये त्यांनी भगवा फडकवून दाखवलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पॅव्हिलियन या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे त्यातले 15 दिवस हे महाराष्ट्रासाठी देण्यात आलेले आहे आणि त्या पॅव्हिलियनचं उद्घाटन आज आम्ही करतोय। माझ्यासोबत उद्योग विभागाचे सचिव देखील इथे आहेत, माझ्याबरोबर MIDC चे CEO देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यात आनंदाची बाब अशी आहे की इथल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन या महाराष्ट्र पॅव्हिलियनच्या उद्घाटनासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत। 125 देशांहून अधिक देशांचा यामध्ये सहभाग आहे, पण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आणि महाराष्ट्राचं जे पॅव्हिलियन आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय, मोठी गर्दी या ठिकाणी झाली, काय म्हणाल? आपण स्वतः बघितलं की ज्यावेळी भगवा फडकत होता, ढोल वाजत होते, लेझिमच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्री इथे झाली त्यावेळी हजारो परदेशी लोक हा सोहळा या ठिकाणी बघत होते आणि तेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं भूषण आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या पॅव्हिलियनचं उद्घाटन करणार आहोत। कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी जपानमध्ये येऊन महाराष्ट्राला रिप्रेझेंट करताय? एखाद्या कार्यक्रमाचं एकट्यानं दोघांनी येऊन उद्घाटन करणं हे फार सोपं आहे, पण ज्या देशामध्ये आज आम्ही आलोय तिथल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी या पॅव्हिलियनच्या उद्घाटनासाठी मेहनत घेतली, ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे। नक्कीच। तर आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय अगदी मराठमोळ्या साजामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचं जे पॅव्हिलियन आहे ते दाखवलं जात आहे आणि जपानच्या ओसाका शहरामध्ये जिथे 125 देशांनी सहभाग घेतलेला आहे त्या ठिकाणी हे सगळं वर्ल्ड एक्सपो 2025चं नियोजन करण्यात आलेलं आहे, ज्याला सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व देशभरातील विदेशी पर्यटकांचा आणि उद्योजकांचा प्रतिसाद मिळतोय। कॅमेरा पर्सन योगेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जपान। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।